उल्हासनगर महानगर पालिका पर उबाटा का जन आक्रोश आंदोलन। सुरक्षा कर्मचारियों से हाथापाई। शहर की परेशानियों को देखते हुए मनपा कार्यालय के बाहर किया गया था आंदोलन। आज उल्हासनगर महानगर पालिका के कार्यालय के बाहर उद्धव बालासाहेब ठाकरे गुट की तरफ से शहर के खराब रास्तों, पानी की कमी, साफ सफाई और अन्य समस्याओं के चलते प्रशासन के खिलाफ होम हवन आंदोलन किया गया था, जहां इस आंदोलन में बड़ी संख्या में उबाटा गुट के नेता और कार्यकर्ता उपस्थित थे। देखते ही उबाटा गुट के कार्यकर्ताओं में आक्रोश इतना बढ़ गया कि मनपा की गेट और कर्मचारियों को धक्का देकर कई कार्यकर्ता मनपा कार्यालय के अंदर घुस गए। कई कार्यकर्ता तो सुरक्षा कर्मचारियों के साथ धक्का मुक्की भी करते दिखे। बराबर सलीम मागे है ना सलीम ये मागे ये ना सोनू मागे मागे किती पत्र आले तुम्हाला? किती आले? किती महिन्यापासून येत आहेत? उपाययोजना काही नाही. आम्ही प्रयत्न अजून तुमचं काही आते कधी तर परत मार्ग चालेल तुमचा माणूस मेल्यावर किती दिवसापासून चालू आहे? मी स्वतः आता बाकीच्या लोकांनी दिले, मी स्वतः 4 पत्र दिले. आयुक्त, उपायुक्त, ऍडिशनल कमिशनर फोन करतोय, मी रेकॉर्ड ठेवलेलं आहे. 8 वेळा फोन करून सुद्धा तुमचे इंजिनियर फोन उचलत नाही. एक दिवस शटडाऊन असेल, 5 दिवस लोकांना पाणी मिळत नाही, तुमचा पत्ता नसतो. लोकांनी काय टापावर फाशी घेऊन मरायचं? काय उपयोग? पुढच्या गावी पुण्यात का तापायला एका अधिकारी खाली नाही. काय झालंय, काय कशासाठी झालंय ना बोलव नाही. पोलिसांना काळजी आहे. पोलीस बोलतात आम्ही पोलिसांना काळजी, तुम्हाला काळजी नाही. जबाबदारी कोणाची आहे? मग तुम्ही आला का खाली? काय चाललेलं आहे? 11 वाजल्यापासून तिथे लोक बसले. तुमचं काय जबाबदारी नाही का? काय पोलीस त्यांची ड्युटी करतात, तुमची ड्युटी काय? आयुक्त का नाही तिथं? आज गंभीर समस्या आहे ना. ऑफिस साफ केलं, पहिला नंबर आली मला बेडवर काय लोक खड्ड्यात मरतायत. कधी आपण यादी काय प्रोग्राम बनवला का तुम्ही? टेल एंडला मी प्रत्येक वेळेस ओरडतोय, उल्हासनगरच्या टेल एंडला पाणी मिळत नाही. मागे टावर उभे राहत आहेत. अजमेरा सारखे, कोणार्क सारखे, कोहिनूर सारखे, पॅराडाईज सारखे त्यांना लाईन मिळाले. झोपडपट्ट्या मिळाले. काय मरायचं पाणी टेल एंडला पाणी पोहोचणार नाही. प्रोग्राम बनवला आहे पूर्ण त्या एरियामध्ये फोकस करू. आम्ही आपण बैठक घेतली होती. तुमचं साधं पत्र आलं आम्ही करू म्हणून. याच्यामध्ये काय दिवसेंदिवस या शहराला टोकाच्या विभागाकडे पाण्याची समस्या भेडसावते. काही विभागामध्ये दिवसाआड पाणी येते. त्याचा परिणाम शटडाऊन असेल तेव्हा 5-5, 6-6 दिवस पाणी येत नाही. अधिकाऱ्यांना फोन केल्यानंतर अधिकारी एकही उपलब्ध नसतो, फोन उचलत नाही. अगदी बेदरकारपणे लोकांना उत्तर देत असतात, जा येत नाही पाणी. अशा प्रकारचा मनमानी आणि मुजोर कारभार या महापालिका प्रशासनाकडून होता. रस्त्यावरचे खड्डेमय रस्ता, 5-5 रस्ते MMRDच्या माध्यमातून होत आहेत. परंतु गेल्या 3-3 वर्षापासून तसेच लोक खड्ड्यामधून मरत आहेत. धुळीचं साम्राज्य आहे. लोकांना TBचे आणि फुफ्फुसाचे आजार होतात, दम्याचे आजार होत आहेत. या प्रशासनाचं अजिबात लक्ष नाही. शौचालयाची दुरावस्था आहे. घाण पाणी येते आणि महत्त्वाचं म्हणजे पाणी येत नाही, देत आहे ते घाण पाणी, दिवसाआड पाणी, कधी 5-5, 6-6 दिवस पाणी नाही. काही विभागामध्ये लोक खाली करून जात आहेत. त्याचा परिणाम म्हणून लोक खडकपाड्याला जात आहेत, अंबरनाथला जात आहेत. एवढी लोक उल्हासनगरला वैतागलेली. अशा प्रकारचं प्रशासन, उलट यांच्याकडे निरंकुश सत्ता आहे. चांगलं प्रशासन लोकांना दिलं पाहिजे. लोकांना काय हवं आहे ते, लोकांना काय पाहिजे? पाणी, साफसफाई आणि रस्ते चांगले. इथं साफसफाई व्यवस्थित नाही, रस्ते व्यवस्थित नाही आणि पाण्याची इथं दुर्भिक्ष आहे.
दिवसेंदिवस ते वाढणार आहे. म्हणून भविष्याचा अंदाज घेऊन या प्रशासनाला जागा करणं आवश्यक होतं. म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आम्ही आज जन आक्रोश आंदोलन केलं. संपूर्ण शहरवासियांनी त्याला साथ दिलेली आहे. कडकडत्या उन्हामध्ये रणरणत्या उन्हामध्ये अगदी महिला येऊन इथं बसलेल्या आहेत आणि त्याचं काही लवलेसं त्या स्वैरसूतक या प्रशासनाला होतं. म्हणून आज लोकांनी आक्रोश केला. तुम्ही पाहिलेलं आहे. हे लोकांना दाखवा, प्रत्येक ठिकाणी दाखवा, नाही तर प्रत्येक विभागामध्ये आम्हाला असं करावं लागणार आहे. प्रशासनाने सांगितलेलं आहे की पाण्याची समस्या आम्ही सोडवण्यासाठी तातडीने उपाययोजना करू. फोन आम्ही उचलू, रात्री बेरात्री कधी असो. त्यानंतर महत्त्वाचा प्रश्न म्हणजे जे वाढीव पाणीपट्टी आहे ही 3600 म्हणजे ते जसं जिजिया कर होता, औरंगजेबाच्या मनात आल्यानंतर कर लावायचा, जसं ब्रिटिशांच्या काळामध्ये तसं होतं, मनात आलं की कर लावला, तसं या महापालिकेने प्रशासकीय राजवटीमध्ये 3600चे डायरेक्ट 8000. ठीक आहे, 5%, 10%, 20% म्हणजे 200 पटीनं वाढ ही अमान्य आहे. ही रद्द करण्यासाठी सांगितली. शौचालयाची दुरास्ता व्यवस्था झाली पाहिजे, पाणी पुरवठा सुधारला पाहिजे, रस्ते ताबडतोब झाले पाहिजेत आणि लोकाभिमुख प्रशासन या ठिकाणी असलं पाहिजे. लोकांनी अर्ज केल्यानंतर त्या तातडीने त्याचे निरासन झालं पाहिजे किंवा लोकांना उत्तर दिलं पाहिजे. समाज मंदिरं जी चांगली चालू आहेत तिथं बंद करतात, तिथं नशेचे अड्डे खोलत आहेत, सरकारी खेळाची मैदानं हडप करतात. हे सर्व थांबलं पाहिजे. त्यानंतर शहरचा विषय, रेल्वेने जागा घेतल्यानंतर तिथल्या लोकांचं जे भूमिहीन होतील किंवा घरहीन होतील त्यांचा पुनर्वसन हे झाल्याशिवाय तिथं रस्ता होता कामा नये किंवा रेल्वेकडे तशी विनंती करावी आणि महापालिकेचे भूखंड ताब्यात घ्यावेत अशा प्रकारच्या सूचना त्यांना केलेल्या आहेत. डॉल्फिन रोड, नेताजी ते कैलास कॉलनी, नेताजी ते प्रभाराम चौक, वाकोरेडी ते विनस, हिराघाट ते डर्बी, पवई ते विठ्ठलवाडी, डॉल्फिन क्लब हा रस्ते तातडीने झाले पाहिजेत अशा प्रकारच्या मागण्या त्याला केल्या. त्यांनी सर्व प्रशासन आता या ठिकाणी होतं, नाही तर एक महिना लोकांची भेट घेण्यासाठी आयुक्त असतील, उपायुक्त असतील यांची भेट घेण्यासाठी वाट पाहावी लागतो लोकांना. आता यापुढे उल्हासनगरवासियांची तातडीने कामं होतील अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. नाहीतर ही नालीसफाईसुद्धा वेळेत झाली पाहिजे. नाहीतर यापेक्षा प्रचंड जन आक्रोश मोर्चा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या पक्षाच्या वतीने घेण्यात येईल अशा सूचना त्यांना केलेल्या आहेत. पोलीस प्रशासनाने सुद्धा साथ दिली. त्यांनी मध्यस्थाची भूमिका चांगल्या प्रकारे केली. म्हणून पोलीस प्रशासन आणि खास करून मीडिया, पत्रकारांचा मी सर्वांचा आभार व्यक्त करतो आणि संपूर्ण उल्हासनगरवासियांचं, यामध्ये खास करून महिला काम सोडून, पाणी येत नाही, पाण्याची वेळ आहे पण पाणी येत नाही, काही लोक बोलतात काय नुसतंच फुसफुस करतं, ते नको आहे. 1 तास पाणी, 2 तास पाणी रोज आम्हाला हक्काचं मिळालं पाहिजे. त्यासाठी आल्या सर्व महिलांचं मी मनापासून पक्षाच्या वतीनं हार्दिक आभार व्यक्त करतो. सर्व पदाधिकाऱ्यांचं, सर्व काम ठेवून आज वर्किंग डे, त्यांचंही आभार आणि खास करून पत्रकारांचं. तुम्ही यांना चांगली प्रसिद्धी दिली. नक्कीच प्रशासन जागे होईल आणि याचा दखल शासनसुद्धा घेईल. ते आता उद्या तुम्ही आयुक्तांना विचारा की लोकांची तुम्हाला कदर आहे की नाही. प्रशासकीय कामकाजामध्ये पहिला नंबर आला, आम्हाला त्याचा अभिमान आहे की कुठल्या तरी बाबतीत उल्हासनगरचा नंबर 1 आला. पण हे प्रशासकीय कामकाजामध्ये येताना रस्त्यावर काय, सर्वसामान्य लोकांमध्ये काय, झोपडपट्टीमध्ये काय, का उल्हासनगरचे लोक अंबरातला जातात, का उल्हासनगरचे लोक कल्याणला जातात, त्याची कारणमीमांसा काढा आणि त्याच्या सुविधा द्या. तुम्ही IAS आहात. आज वास्तविक या कितीतरी दिवसानंतर जनआंदोलन होतं आहे. उगीचच महिला रस्त्यावर उतरत नाहीत, लोक रस्त्यावर होत नाहीत. 45 डिग्री 47 डिग्री तापमान आहे, जीवाची पर्वा न करता लोक येतात. तुम्ही थांबणं आवश्यक आयुक्तांना, पण आपण आयुक्तांना आपण विचारलं तर बरं होईल.